तर आज आम्ही तिघं निघालो होतो घराबाहेर ऑटोनी. का बरं? कारण आज आम्ही आमची गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती, त्यामुळे आम्हाला जरा ऑटोनी फिरावं लागलं. पण बिट्टूला ऑटो खूप आवडला होता. बिट्टू सारखं मीटरकडे बघत होता. आम्ही म्हटलं राजा नको बघूस, पैसे आम्हीच देणार आहे, तू नको ना लोड घेऊ एवढा. मग तिथनं आम्ही प्लॅन केला की काय करायचं होतं. प्लॅन तर तसं आमचा घरातनंच झाला होता की आज आम्हाला बाहेर जेवण करायचं होतं. छान असं नॉनव्हेज खायचं होतं. मस्त असं तिखट झणझणीत काहीतरी खायची इच्छा होत होती. मग हे बोलले की चला आपण जेवण करायला जाऊया. आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज तर बनतं ना भाई. मग गेलो आम्ही साईनाथला मस्तपैकी. बाकी पण ऑप्शन्स खूप सारे होते, पण सारखं सारखं एकाच ठिकाणी काय जाऊया. म्हटलं चला इथल्या आज काहीतरी थोडं ट्राय करून बघूया. मग आम्ही गेलो साईनाथला. आम्हाला असं वाटलं होतं की खूप सारी अशी गर्दी असेल, पण ॲक्च्युली असं झालं होतं की आम्ही जरा लवकर गेलो होतो, तर गर्दी तर फार अशी काही नव्हती तिथे. आम्ही जेवण करून जेव्हा आमचं झालं त्यानंतर मग गर्दी वाढली होती. आम्ही जेव्हा आलो तेव्हा काही नव्हती. मग मस्त असं आम्हाला छान टेबल भेटला. उन्हाळ्याचे दिवस लागले आहे आणि इतकं गरम होत होतं ना, मग नशीब तिथे कूलर होते आणि रिस्क घेऊन आम्ही जेवण करायला तर बाहेर आलो. आम्हाला माहिती होतं की बिट्टू आम्हा दोघांना सोबत जेवण करू देत नाही, तरी पण म्हटलं चला आता काय करणार. मग आमचं जेवण आलं होतं. तुम्ही बघू शकता कसलं चिकन दिसतंय ना, भारी. हा मला बघून तर अशी भूक लागली होती ना, पण वेगळंच काहीतरी सीन होऊन गेला इथे. तर मस्तपैकी मी भाकर मागितली होती. आम्ही दोघांनी पण भाकरच मागितली होती. चपाती तर आपण घरी खातो, तसं तर आम्ही घरी पण भाकरीच खातो. मग जर आमच्या दोघांच्या ताटामध्ये रस्सा वाढला, ते पण हे मला शूट करत होते. आणि मी जेवायला घेतलं तेवढ्यातच बिट्टूचा आरडाओरड चालू झाला. मग मी त्यांना बोलली की आधी तुम्ही जेवण करून घ्या, त्यानंतर मी जेवण करून घेईल. जेवण खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त असं होतं. खूप दिवसानंतर मी इतकं तिखट खाल्लं होतं. मज्जा येऊन गेली जेवण करून. मग काय यांचं झालं आणि मग मी बसली जेवण करायला. हा सुकून होता सुकून. मग जेवण झालं आणि मला ऑलरेडी हेअरकट करायची होती. खूप दिवसापासून मी यांना म्हणत होती, पण मी ज्यांच्याकडे करते ते तिथे अवेलेबल नव्हते. त्यामुळे मग मला आज दुसरीकडे जाऊन हेअरकट करावं लागलं. मग काय हे पण बोलले आणि यांचे पण इतके केस वाढून गेले होते. म्हटलं चला तुम्ही पण तुमचे केस जे आहे ते जरा काढून टाका. आणि गरमीत आता केस इतके मोठे ठेवणं मलाच कसं तरी होतं. ऑब्व्हियसली त्यांना तर नकोच होते ते केस. मग आम्ही दोघं पण गेलो छान हेअरकट करायला. म्हटलं काय आता दोघं करतोय तर एकाने बारीने बिट्टूला घेतलं आणि एकाचे हेअरकट होईपर्यंत वेट केला. बिट्टू तर काही एका जागेवर बसत नाही. मग त्याला काहीतरी एंटरटेन करायसाठी काही ना काहीतरी मला त्याला शोधावं लागतं की काय. मग तिथे एक मिरर होता, तिथे त्या बटनाला सारखा दाबतोय, लाईट लागतोय. तो एक टाइमपास होऊन गेला. मग त्यानंतर तिथे बरेचसे त्यांचा स्टाफ होता, त्यांनी बिट्टूला घेतलं. तो त्यांच्यासोबत खूप छान खेळत होता. त्याला आईबाबांजवळ तेवढं नाही चांगलं वाटत, पण बाकीच्या लोकांजवळ इतकं चांगलं वाटतं ना की तो आनंद आणि खुशीने त्यांच्यासोबत हसणार, खेळणार, गप्पा करणार. ऑब्व्हियसली आम्ही दोघं रोज असतो, तो पण बोर होतच असेल. आईबाबांना नाही, पण त्याच गोष्टींना. आता मी माझ्या डिलिव्हरी नंतर आता ऑलमोस्ट 1 वर्षानंतर हेअरकट करणार होती, कारण मला बिट्टू असताना काही करता नाही आला. आणि लिटरली मी 8 दिवस माझ्या केसांना कंगा सुद्धा लावत नाही. सो म्हटलं थोडं तरी डोक्यांवरचं जे ओझं आहे ते थोडं आपण कमी करूया, थोडे शॉर्ट करूया केस. म्हणजे खूप शॉर्ट तर नाही केले मी, पण बऱ्यापैकी केले होते. मी केस कट केलेले माझ्या आईबाबांना कधीच आवडत नव्हतं. त्यांना लॉंग केस खूप आवडतात. आणि मी नेहमी जेव्हाही हेअरकट करून घरी जायची तेव्हा मला माझ्या इतक्या शिव्या घालायची. आणि माझ्या बाबांना सुद्धा बिलकुल केस कट केलेले आवडत नाही, आणि माझ्या नवऱ्याला पण नाही. पण आता चला यार, तिकडे पण असं आणि इथे पण असं थोडं तरी माझ्या पण मनासारखं झालं पाहिजे की नाही कधीतरी. आणि काय डोक्यावरचे केसेस आहेत ते काय परत येतीलच ना. ऑलमोस्ट आमचं तिथे 2 तास गेले, पण बिट्टू काही तिथे झोपला नाही. बिचारा इतका झोपीला आला होता, पण त्याने काहीही झोप घेतली नाही. आमच्या डोक्याला ताप दिला, तिथल्या स्टाफच्या डोक्याला ताप दिला, पण त्या लोकांनी त्याला खूप भारी हँडल केलं होतं. खूप चांगले होते ते सगळे. माझा आम्हा दोघांचा हेअरकट झाला आणि असं आम्ही दोघं दिसत होतो. मग म्हटलं जरा शांतपणा करून घेऊया. आता नवीन हेअरकट केली आहे तर थोडंसं इतरनं वातरनं केलं. मग या लोकांना बाय केला. मग काय थोडं संतूर मामा बनण्याचं नाटक करत होती, शांतपणा करत होती, जरा इतरत होती. म्हटलं काय खूप दिवसानंतर काहीतरी केलं आहे तर थोडंसं घ्यावं मटक चटक करून. ओके, तर माझा होता आमचा हा दिवस. तर परत भेटूया पुढच्या लॉंग व्हिडिओमध्ये. तेपर्यंत बाय.